नमस्कार. एक कल्पना करा. एक असा प्राचीन मंत्र जो इतका शक्तिशाली आहे की त्याला संरक्षणाचं कवच मानलं जातं. पण त्याचा जन्म कुठल्याही ग्रंथात नाही, तर एका ऋषीच्या स्वप्नात झालाय. आज आपण याच रहस्यमयी रामरक्षा स्तोत्राची कथा उलगडणार आहोत. पण मग प्रश्न हाच आहे की स्वप्नात मिळालेले काही शब्द संरक्षणाचं इतकं मोठं कवच कसं काय बनवू शकतात? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट त्याच्या अद्भुत उत्पत्तीच्या कथेपासूनच सुरुवात करावी लागेल. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून, स्तोत्राचा उगम, जो एका दैवी स्वप्नापासून सुरू होतो. रामरक्षा स्तोत्राच्या जन्माची कथा फारच रंजक आहे. झालं असं की वाल्मिकींनी 100 कोटी श्लोकांचं मूळ रामायण रचलं. आणि मग काय, देव, मानव आणि दानव या तिघांमध्येही ते मिळवण्यासाठी वाद सुरू झाला. अखेरीस भगवान शंकरांनी मध्यस्थी केली. पण हे रामायण अनुष्टुप छंदात होतं, म्हणजे प्रत्येक श्लोकात 32 अक्षरं होती. त्यामुळे शंकरांनी जेव्हा समान वाटणी केली तेव्हाही आश्चर्यकारकरीत्या 2 अक्षरं शिल्लक राहिली. ती स्वतःकडे ठेवून शंकर ध्यानस्थ झाले. पण बुधकौशिक नावाचे एक ऋषी मात्र तिथेच थांबून राहिले. त्यांच्या ह्या संयमावर प्रसन्न होऊन शंकरांनी थेट त्यांच्या स्वप्नात प्रवेश केला आणि ती 2 अक्षरं आणि त्यातून निर्माण झालेली रामरक्षा त्यांच्यासमोर प्रकट केली. आणि शंकरांनी स्वतःकडे ठेवलेली ती 2 अक्षरं कोणती होती? तर दुसरं तिसरं काही नाही, राम. हे 2 अक्षरांचं बीज हेच या संपूर्ण स्तोत्राचं सार होतं. आणि ह्या कथेतील सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे माहितीये? हे केवळ एक मिथक नाहीये. स्तोत्राच्या 15व्या श्लोकात स्वतः बुधकौशिक ऋषी लिहितात की शंकरांनी स्वप्नात जसं सांगितलं अगदी तसंच मी सकाळी उठून हे लिहिले आहे. म्हणजे हा ग्रंथ स्वतःच आपल्या स्वप्नातल्या उगमाची साक्ष देतो. आता आपण बघूया की राम या 2 साध्यासुध्या दिसणाऱ्या अक्षरांमध्ये नेमकं किती गहन अर्थ दडलेला आहे. 108 हा आकडा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे, बरोबर? अनेक परंपरांमध्ये तो पवित्र मानला जातो. पण या 2 साध्या अक्षरांचा आणि या 108 आकड्याचा काय संबंध असू शकतो? याचं उत्तर अंकशास्त्रात दडलेलं आहे. चला बघूया कसं ते. संस्कृत वर्णमालेनुसार र हे आहे 27वं व्यंजन, आ हा आहे दुसरा स्वर आणि म हे आहे 25वं व्यंजन. आता ह्या तिघांची बेरीज करूया. 27 अधिक 2 अधिक 25 होतात 54. म्हणूनच जेव्हा रामराम असं 2दा म्हटलं जातं तेव्हा 54 अधिक 54 म्हणजेच 108 होतात. याचा अर्थ केवळ एकदा रामराम म्हणणं हे संपूर्ण जपमाळ फिरवण्यासारखंच आहे. पण हे फक्त नावाच्या शक्तीपुरतं मर्यादित नाहीये. ह्या स्तोत्रामध्ये एक अशा श्लोक आहे जो म्हणजे भाषेचा एक चमत्कारच मानला जातो. तो एकाच ओळीत संपूर्ण व्याकरण सामावून घेतो. हा श्लोक इतका विलक्षण आहे कारण यात राम या एकाच शब्दाची सगळीच्या सगळी 8 व्याकरणिक रूपं म्हणजे विभक्ती वापरल्या आहेत. हे म्हणजे कसं, जसं आपण म्हणतो ना, राम, रामाला, रामाने, रामासाठी, अशी सगळी रूपं एकाच वाक्यात, आणि तीही इतक्या सुंदरपणे गुंफलेली आहेत. हे म्हणजे भाषिक कौशल्याचं एक अप्रतिम उदाहरणच आहे. चला आता बघूया की हे स्तोत्र एका आध्यात्मिक संरक्षणाच्या म्हणजे एका ढालीच्या संकल्पनेत कसे बदलतं. या स्तोत्राची रचनाच मुळी एका कवचासारखी आहे. आता कवच म्हणजे काय? तर एक प्रकारचं आध्यात्मिक चिलखत, एक अशी ढाल ज्यात मंत्रांच्या मदतीने शरीराच्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करण्याची प्रार्थना केलेली असते. मग हे कवच नक्की काम कसं करतं? तर बघा, स्तोत्रातली प्रत्येक ओळ रामाच्या एका वेगळ्या नावाला बोलावते आणि ते नाव शरीराच्या एका भागाचं रक्षण करतं. म्हणजे उदाहरणार्थ, राघवः हे नाव मस्तकाचं रक्षण करतं, दशरथात्मजः कपाळाचं आणि विभीषण श्रीदः पायांचं, अशी ही प्रार्थना आहे. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात आश्चर्यकारक भागाकडे आलो आहोत, जिथे प्राचीन धर्मग्रंथाचा संबंध थेट आजच्या विज्ञानाशी जोडला जातो. स्तोत्राच्या 11व्या श्लोकात एक शब्द येतो, छद्मचारिणः. याचा पारंपरिक अर्थ काय? तर जे पाताळात, जमिनीवर आणि आकाशात फिरतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे खोटं सोंग घेतात किंवा आपलं रूप बदलतात, सोप्या भाषेत राक्षस. पण एक मिनिट थांबा. रूप बदलणाऱ्यांसाठी वापरलेला हा प्राचीन शब्द, याचा आजच्या जीवशास्त्राशी काही संबंध असू शकतो का? तर कळीचा मुद्दा हाच आहे. छद्मचारिणः म्हणजे काय? खोटं रूप धारण करणारे.
आणि आता आपण बायोलॉजीकडे येऊया. अमिबासारखे जे सूक्ष्मजीव असतात ते ज्या खोट्या पायांनी हालचाल करतात त्यांना सायन्समध्ये काय म्हणतात? स्युडोपोडियम. आणि या ग्रीक शब्दाचा अर्थही तोच होतो, खोटे पाय. आता हे फक्त एक साम्य नाहीये, कारण आयुर्वेदासारख्या आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये राक्षस किंवा कृमी हे शब्द अनेकदा रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांसाठीच वापरले गेले आहेत. विचार करा, प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्यातला हा किती विलक्षण दुवा आहे. आणि आता सगळ्यात शेवटी आपण हे बघूया की या स्तोत्राची साधना कशी करतात आणि त्यातून नेमके कोणते फायदे मिळतात असं मानलं जातं. तर मग या स्तोत्राची शक्ती कशी मिळवायची? परंपरेनुसार यासाठी काही खास मार्ग सांगितले आहेत. असं मानलं जातं की विशिष्ट काळात, म्हणजे समजा 121 दिवस किंवा गुढीपाडवा ते रामनवमी अशा पवित्र काळात जर याचं पठण केलं तर त्याची ऊर्जा सिद्ध होते. आणि या साधनेमुळे अनेक फायदे मिळतात असं मानलं जातं, जसं की नकारात्मक शक्तीपासून संरक्षण, कर्जमुक्ती इतकंच नाही तर शारीरिक आजारांपासूनही आराम. विशेषतः कौसल्यो दृशो पातु या ओळीच्या पठणाने डोळ्यांच्या विकारांवर आराम मिळतो आणि वाणीत स्पष्टता येते अशी एक श्रद्धा आहे. तर मग एका स्वप्नातून सुरू झालेला हा सगळा प्रवास आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर आणून थांबवतो. शब्द, आपली श्रद्धा आणि आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांच्यात खरंच काही खोलवरचं नातं आहे का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.